शुभ हस्ते मान ऑफ द मॅच या पुरस्कारानं मात्र सन्मानित केलं जात आहे. ही ट्रॉफी किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी 2022 त्या ट्रॉफीसाठी मात्र सर्वजण खेळाडू या मैदानावर या ट्रॉफीमध्ये अगदी मन लावून खेळत असतात. आणि पारगावचं भविष्य कुणाल तारेकर हे इनर्स स्पॉन्सर केले ते केतन शहा सिक्सरचे इनर्स आहेत. कुणाल काय सांगशील? किंजल स्पोर्ट्स चषक महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतकानं सुरुवात केली पारगाव संघानं. धाबांचं डोंगर प्रस्थापित केला आणि त्यामधली तुझी वैयक्तिक खेळी किती या खेळीला महत्त्व आहे आणि किती आता मात्र आनंद होतोय आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे. जेव्हा तेजस दादा यांनी जाहिरात फिलअप केली होती ग्रुपवर, तेव्हा मी तर पहिला फोन त्याला मीच केला होता का मला इंटरव्ह्यू. मी त्याला विचारलं पण नव्हतं का ग्राउंड कुठला आहे काय आहे म्हणून, कारण की आमची पोरं बोलत होती की इथं आपल्याला खेळायचं ग्राउंड चांगलं असते. आणि ही माझी पहिली मॅन ऑफ द पहिली 50 आहे. ही माझ्या आईवडिलांना मी सुपूर्द करते. काय सांगशील बाकी किंजल ट्रॉफीबद्दल काय तुझं मत आहे? तर ही पहिली अर्धशतक तो स्वतःच्या आईवडिलांना समर्पित करतोय आणि त्या किंजल ट्रॉफीबद्दल तुझं मत काय? कारण तब्बल 11 दिवस एक घमासान युद्ध, सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या पनवेल तालुक्यामधली, या स्पर्धेबद्दल तुझं मत काय? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि तेजस दादाचा स्पर्धा म्हणजे ठेवण्यामध्ये कोण हात पण धरू शकत नाही. रायगडमध्ये कंटिन्यू 11 दिवस एकाच जागेवर पूर्ण एकट्याने आयोजन करणं म्हणजे काहून आहे. लोकांना 2-2, 3-3 दिवस आयोजन होत नाही, पण 11 दिवस आयोजन करणं हा मुश्किल आहे. अजून एक प्रश्न जाता आता प्रफुल्ल मोकलचे 2 नो बॉलनं थोडंसं टेन्शन किती वाढलं होतं की विश्वास होता की मॅच आपण डिफेंड करू? टेन्शन म्हणजे असं काय नाही. प्रफुल्ल मोकल म्हणजे आमच्या टीमचा ट्रम्प कार्डच आहे, पण आमचे बॉलर पण तितकेच चांगले आहेत. माझा विश्वास होता का मॅच आपणच जिंकू आणि शेवटच्या बॉलर माझा खरंच विश्वास होता खूप का हा मॅच काढेल म्हणून. खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता कुणाल तारेकर ज्यानं मात्र या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. तब्बल 57 धावांची विस्फोटक इनिंग आणि पहिल्याच मॅचमध्ये चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ मात्र विजेता ठरला. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, अशाच मॅचेस तुम्हाला येणारे 11 दिवस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. तुर्ताच वळूया आपण दुसऱ्या मॅचकडे. सामन्याला मात्र होईल सुरुवात. वळूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील दिनेशजी पाटील सर बेलवली. थँक्यू सो मच. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू, पिंगारी संघाच्या दर्जेदार अष्टपैलू खेळाडू कुणाल नाईक आपल्या समवेत जोडलेत. कुणाल, स्वागत आहे. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफीबद्दल काय म्हणशील? संपूर्ण स्पर्धा आणि आज सगळ्या प्रेक्षकांना खरं तर चांगले स्टँड्स आहेत, तिथे बसण्याची व्यवस्था आहे आणि संपूर्णपणे अगदी शांततेत, कोणतंही घाम येणार नाही, कोणताही आळस येणार नाही या मैदानावर. तेवढाच तत्परतेने आणि तेवढाच एन्जॉय करतात सगळेजण प्रेक्षक वर्ग. काय म्हणशील या किंजल स्पोर्ट्स ट्रॉफीबद्दल, तेजस म्हात्रे यांच्याबद्दल? कॅमेरा सुरू आहे आणि कॅमेऱ्यासमोर तू बऱ्याच वेळा बोलतोस हे मला माहिती आहे. त्यामुळं मोठ्या खेळाडूंचं बाईट्स घ्यायचे तेजसनी आम्हाला सकाळीच सांगितलं आहे, त्यामुळं काहीतरी बोलावं लागेल. बाईट्स घ्यायच्या प्रथम मीच भेटलो वाटतं. तेजसच्या टुर्नामेंटबद्दल बोलायला तेवढं कमी आहे, कारण की लॉकडाऊनच्या टायमामध्ये जर क्रिकेट कोणी चालू केलं असेल तर तेजस म्हात्रे. आणि 11 दिवस बोलावता ही जत्राच आहे. 11 दिवस येऊन इथं मनोरंजन घ्यायचं आणि मजा घ्यायची मॅचची. कसं वाटते परंतु या ठिकाणी या मैदानावर बऱ्याच वेळा आदाई सर्कलला पण ही स्पर्धा होते, लॉकडाऊनमध्ये सुद्धा इथे झाली, परंतु इथला अनुभव आणि तिकडचा अनुभव याच्यामधला फरक काय असेल? अनुभव तर इथं खेळल्यावरच समजेल, कारण की गोलंदाजीसाठी इथं मारच आहे. 2 6 3 6 प्रत्येक बॉलरला माप आहेत, पण चांगली गोलंदाजी करायलाच लागते तर जिंकायचं असेल तर. नक्कीच कुणाल नाईक होते. जाऊया आपण मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नवीन सामना येतोय, घरच्या मैदानावर खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल
तो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून ज्या संघाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटनं मात्र सर्वाधिक पसंती दिली आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्या संघाचा सत्कार केला आणि हा संघ मात्र सज्ज होते. गोडवली विरुद्ध आहे. जाऊया मायक्रोफोनवर जोडली जाते दिनेशजी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद दीपक सर. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आणि घेऊन चालतो या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी 2022 हे पर्व. आणि या पर्वामधली ही दुसरा सामना काय अप्रतिम सामना पाहिला. तब्बल 94 धावांचा पाठलाग इथे होत होता. इथे मात्र एक नामी संधी संदेश गोंधलीला बाद करण्याची. संदेश गोंधलीचा खेळ मागच्या 4 वर्षापासून अफलातून राहिलाय. त्या संदेश गोंधलीला इथे मात्र अगदी साधा सोपा जीवनदान मिळतोय आणि एक धावही मिळते. ते एका धाब्यानं धापडकर धावा लागल्या. त्या 2 पंढरी पवार गोलंदाजीच्या मार्कवर श्रीदत्त घोडवली यांचा हा संघ. आणि हा मात्र येतोय चौकार. बामणडोंगरी टीमसाठी खऱ्या अर्थानं दिती स्पोर्ट्स शॉपचे मालक दिनेश पाटील म्हणजेच आबा यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. जो फलंदाजी करताना 50 धावा काढेल त्यासाठी एची बॅट आणि फिल्डिंग करत असताना जो बॉलर गोल्डन ओव्हर टाकील त्यासाठी एची बॅट देण्यात येईल. ही संधी आहे बामणडोंगरी संघासाठी. एक उत्तम संधी की जो मेडन षटक टाकील त्यासाठी आणि 50 धावा फलंदाजीमध्ये जेव्हा करील बामणडोंगरी संघाचा कोणताही खेळाडू त्यासाठी दिती स्पोर्ट्स शॉपचे मालक दिनेशजी पाटील म्हणजेच आबा यांच्याकडून बॅट दिली जाईल. आपण पाहतो की धावांचा पाऊस पहिल्या सामन्यात जरूर पडलाय आणि पाठलाग ही जवळपास होत आला होता. परंतु राहुल बाईकरची एक चूक संघाला नडली आणि संघ तिथे मात्र युटर्न घेतला. प्रफुल्ल मोकळची चूक जरूर झाली परंतु पारगाव संघ तिथून सावरला. नीरजनं काय अफलातून गोलंदाजी केली आहे. जेवढं कौतुक कुणालचं होईल तेवढंच कौतुक नीरजचंही केलं जाईल. या दरम्यान इथे मात्र एक चांगला फटका. क्षेत्ररक्षण थोडासा आज पडला. शॉर्ट कव्हरला उभा होता क्षेत्ररक्षक. त्यानं मात्र चेंडूला उचलला फेकला चाचपडला बराचसा. त्याच्यामुळे एक धाव मात्र मिळते आणि संदेश गोंधली आणि तकदीर पाटील मात्र सावध सुरुवात करताना धापडकर धावा लागत आहे. तब्बल 9 धावा बिनबाद 9. 5 षटकांचा हा खेळ आणि 5 षटकांमध्ये इथे धावा किती जमवल्या जातील. तकदीर पाटील ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मोठे फटके लगाव दिले जात नाही त्या मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त आतिषबाजी आपण फलंदाजांनी केलेली पाहिली. गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला या सामन्यामध्ये. आतापर्यंत तरी मात्र सिद्धार्थ 11 जस्सन गोल्डी बामणडोंगरी संघ सावध पवित्रा घेताना. संदेश गोंधलेला एक जीवनदान. तकदीर पवार आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करताना. कालापूरमधील हा संघ घोडवली. फुलटॉ चेंडू कन्वर्ट. मोठा फटका यायला हवा होता परंतु त्यापेक्षा थोडा छोटा म्हणजे 6 पैकी 2. 4 धावा आल्या आणि डीप मिड विकेटच्या मधून चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. या 4 धाव्यांनी पहिल्या षटकाची सांगता होते आणि धाबळकर धावा लागत त्या बिनबाद तब्बल 14 धावा. चौदा धावा धाबळकरती लगावल्या गेलेत. सुंदर सुरुवात. तब्बल 94 धावांचा पाठलाग जवळपास होत आला होता. पहिल्या सामन्यामध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये गारठलेलं वातावरण परंतु मेहनतीची ऊब आपण त्या सामन्यामध्ये पाहिली आणि दोन्ही संघांची अप्रतिम मेहनत तिथे मात्र सुंदर दिसली. यश आणि अपयश हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त काम करत प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं. ते कष्ट दोन्ही संघांचे पाहिले
परंतु ऐन मोक्या क्षणाला नीरजनं कमाल दाखवली आणि स्वतःहून राहुल बैकरनं फेकलेली रनआउटची विकेट त्या संघाला मात्र मारक ठरली. त्याच्यामुळे एक चूक संघाला नडली पळसपे संघाला. तर संधीचं सोनं केलं नीरजनं. गोलंदाजीच्या मार्कवर तनय पिंगले वैयक्तिक पहिलं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर सुंदर चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकानं चेंडू उचलला. सुंदर पकडला चेतननं चेंडू आणि धाव घेण्याचा प्रश्न इथे उरला नाही. एक एक निर्धाव चेंडू या मैदानावरती सामन्यामध्ये रंग भरतो. अतिशय सुरेख. घोडवली संघानं सांगितलं संघाच्या संघनायकानं कुस्ती करायची तर मोठ्या पैलवानाबरोबर. मोठा पैलवान म्हणजेच बामणडोंगरी संघ. कारण पाया ही क्या था जो खोने का डर है. त्यांना माहिती आहे की जर कमवायचं असेल नाव तर मात्र चांगल्या खेळाबरोबर चांगल्या संघाबरोबर खेळायचा आणि नाव कमवायचा. मोठा फटका सरळ फसलाय. फटका फसला तकदीर पाटीलचा. यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू अप्रतिम खेळ करणारा तकदीर मात्र इथे फसतोय आणि कौक कॉर्नरच्या दिशेनं झेल देत सरळ परततोय. पहिला मोरा बाद झाला तनय पिंगलेच्या माध्यमातून तो तकदीर पाटील. पहिला चेंडू निर्धाव. नंतर मात्र विकेट्स थोडी पडझड जरूर. सिद्धार्थ इलेव्हन जस्यान गोल्डी बामणडोंगरी संघाची सुरू आहे. परंतु सगळ्यात मोठी ताकद बामणडोंगरी संघाची गोलंदाजी आहे. त्या गोलंदाजीच्यासाठी पहिल्यांदा घोडवली संघाला धावा मात्र कमी द्याव्या लागतील. आव्हान किती कमी राहील तेवढं घोडवली संघासाठी ताकद राहील. परंतु 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये अजूनही खूप मोठा बॅटिंग ऑर्डर्स बामणडोंगरी संघाची. एक धावा जमवल्या जातील. भानुदास मात्रे म्हणजेच खऱ्या अर्थाने एक लिजेंडरी खेळाडू. उलवा नोटचा हा आणखीन एक बेताज बादशाह. ही खाती सामने काही संपवायचे असतात. संघ अडचणीमध्ये येईल तेव्हा कसं लढायचं असतं आणि आपल्या संघाला कसं जिंकून द्यायचं असतं हे भानुदास मात्रेनं दाखवलं आहे. 2 डावखुरे फलंदाज जर उभे आहेत. संदेश गोंधली आणि भानुदास मात्रे. गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक डावखुरा गोलंदाज तनय पिंगले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी. अगदी नियंत्रित गोलंदाजी. लेग स्टिकवर थोडा यॉर्कर लाईन चेंडू पडला. एवढ्या सक्षमतेनं त्यानं खेळून काढला भानुदासनं. एक या धावसंख्येनं आपलं खातं स्वतःचं उघडलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 15वर. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत निव्वळ 1 धाव दिले तनयनं आणि तनय पिंगळे मात्र या पिलाईच्या मैदानावरती प्रभावित करताना. हा मात्र धमाका सुरू झालाय. हा धमाका सुरू झाला. चेंडू मात्र भिरकावून दिला. सुंदर फटका पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरून. अप्रतिम फटका संदेश गोंदलीच्या बॅटमधून येतोय. हा मात्र षटकार आणि या षटकाराने धावफलक भरधाव वेगानं पुढे गेला. 1 बाद 21 धावा. 1 बाद 21 धावा. संदेश गोंदलीचं एक जीवनदान या घोडवली संघाला किती महागडं ठरेल हे येणारे ठरवेल. त्यामधला आलेला हा पहिला षटकार. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 12 या धावसंख्येवरती संदेश गोंधली खेळतोय. तगदी थोडा अपयशी ठरला. 5 चेंडूमध्ये निव्वळ 6 धावा केल्या ज्याच्यामध्ये एक चौकारचा समाविष्ट होता. भानुदास मात्रने 1 चेंडूला सामोरं गेलाय. 1 धाव काढली आहे. असं जर विचार केला तर मात्र धावफलकावर धावा लागतायत. त्या 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा. एक मोठा फटका संदेश गोंधलीच्या बॅटमधून. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पंच आमच्याकडे वळतील आणि पंचाचा इशारा मात्र हा स्वैर चेंडू. पहिला वाईट चेंडू या षटकातील आणि 1 धावसंख्या पुढे जाते 22 पर्यंत. अतिशय सुरेख सामना शांत सुरू आहे. परंतु हे मैदान कधी आग लावील फलंदाजीमध्ये धावांचा डोंगर कधी उभा करेल सांगता येत नाही. परंतु धावांचा डोंगर तुम्हाला उभा करण्यासाठी, कर्तृत्वाचा डोंगर तुम्हाला सिद्ध करण्यासाठी मेहनत मेहनत आणि मेहनत. आणखीन एक चांगला फटका आहे. रिकामी जागा तिथे जरूर आहे. निव्वळ रिकामी नाही तर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक फक्त निहाळत राहिला. चेंडू दिला भिरकावून संदेश गोंधलीनं. षटकार. या षटकारानिशी धावफलक मात्र आता चांगला आकार घ्यायला लागलाय. 1 बाद 28 धावा. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तनय पिंगलेनं सुरुवात चांगली केली. पहिल्या 3 चेंडूवर निव्वळ 1 धाव दिली. परंतु नंतर मात्र संदेश गोंधलीनं आपला गिअर बदलला आणि तब्बल 2 षटकार ठोकले लागोपाठ आणि 1 वाईट टाकला तनयनं. त्या 2 चेंडूमध्ये तब्बल आल्या 13 धावा.
28 धावा धापाकृती लागतायत. 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक चेंडू तनय पिंगलेचा शिल्लक आहे. संदेश ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र मिडॉनला चतुर्षक रेडी होता, त्यानं मात्र चेंडूला उचलला आणि धाव घेऊ दिली नाही आणि अशा प्रकारचा अंतिम चेंडू टाकला निर्धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना सिद्धार्थ इलेव्हन जैसन गोल्डी बामणडोंगरी संघ जाऊन टेपतोय तो 1 बाद 28 वर. 1 बाद 28. श्रीदत्त घोडेवडी संघ विचार विनिमय करील. पहिल्या षटकामध्ये रन आल्या 14 आणि पंढरी पवारनं एक संधी निर्माण केली होती संदेश गोंदलीला बाद करण्याची. ती संधी मात्र पॉईंटला गमावली. नंतर मात्र तनय पिंगलेनं 14 धावा दिल्या. पुन्हा एकदा कर्णधार पंढरी पवारवर विश्वास दाखवतील. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पंढरी पवार पॉवर प्लेचं पहिलं षटक तिने फेकला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. या मैदानावरती 14-15 धावा म्हणजेच अमित सर फार मोठ्या मोजल्या जाणार नाही आहेत, कारण चांगली फटकेबाजी होते. थोडासा हाफ कनेक्ट झालेला चेंडूसुद्धा सीमारेषा बाहेर जातो. परंतु मी कौतुक करेन तेजस्वी म्हात्रे यांचं की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप आहे आणि त्या कॉन्फिडन्सला सलाम ठोकला जाईल. 11 दिवसाचा हा मेळावा. कुणाला सांगितलं की ही जत्रा आहे आणि जत्रामध्ये हौशे गौशे नवशे सगळे आपली मजा एन्जॉय करतील जरूर, परंतु इथे क्रिकेटचा रणसंग्रामी होईल. असंख्य क्रिकेटर्स आपल्याला त्यांचा खेळ इथे पाहायला मिळेल. पंचांचा इशारा. हा चेंडू मात्र स्वैर. पंढरी पवार मात्र हा वाईडनं सुरुवात करतोय. 29 धावांवर धावा लागत आहेत. बामणडोंगरी संघ आपल्या स्किलप्रमाणे खेळलं जात आहे. आतापर्यंत घोडेवडी संघ म्हणेन की चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु हा चेंडूला मात्र रडारमध्ये आला. दूर दूर आणि दूर फिरकावून दिला. भानुदास मात्र वाहत्या गंगेमध्ये आता हात धुवायला लागलाय. उडवतोय आपला पहिला षटकार. अतिशय अतिशय दिमागदार खेळ. षटकारांची आतिषबाजी पहा. किती शांत संयमी खेळ वाटतो, परंतु षटकार मात्र सहज लगावले जात आहेत. 35 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. चेंडू टाकून झाले 2.1 म्हणजे 13 चेंडू धावफलकावर धावा लागलेत. तब्बल 35 धावा. मागच्या सामन्यामध्ये 94 धावांचा पाठलाग करत होता पळसपे संघ आणि जवळपास पोहोचलाही होता 4 षटकामध्ये. हा मात्र फिरकीचा ताल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला पंढरी पवार आणि ओळखला भानुदास मात्रेचा टान्स आणि अशा प्रकारे टाकला निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू पडला की टाळ्या पडतात, कारण हे मैदान गोलंदाजांना मारक ठरू शकतं. पंढरी पवार पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजीच्या मार्क पडते भानुदास. सुंदर सुंदर गोलंदाजी. इथे मात्र अचूक नियंत्रित गोलंदाजी. मी म्हटलं की भानुदास मात्र टान्स ओळखलाय, पददालित्य नाही हे ओळखलं आणि अगदी ऑफस्टिकच्या वाईट लाईनच्या मधून चेंडू टाकले जात आहेत. सुंदर स्विंग चेंडू होतं पडल्यानंतर आणि उपजतच लाभलेली ही डावखुऱ्या गोलंदाजांना देवाची देणगी. पंढरी पवारला मात्र 2 निर्धाव चेंडू टाकून जात आहेत. फुलटॉस चेंडू खराब चेंडू होता, परंतु आउटफील्ड स्लो. धाव मात्र मिळणार फक्त 1. डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक येईल आणि त्यांनी चेंडू फेकेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. धावफलकावर धावा लागल्या 36. आतापर्यंत षटकाचा विचार केला 4 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. पहिला वाईट, नंतर षटकार, नंतर 2 निर्धाव आणि 1 धाव. संदेश गोंदली यानं लगातार मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले. वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतोय. तो असेल स्ट्राईकवर गोलंदाज पंढरीसाठी. चेंडू हवेत आहे आणि रिकामी जागा. सुंदर क्षेत्ररक्षण. मुन्ना याचं मात्र उत्तम क्षेत्ररक्षण. कदाचित चकवा देईल की काय, कारण बाउंड्री लाईनच्या वर उभा होता. पुढे उभा असल्या कारण कदाचित चेंडू जाईल की काय असं वाटत होतं, परंतु ऐन मोक्याला त्या चेंडू पकडला आणि सुंदर फेकी केली. 2 धावा आल्या संदेशला, संदेशच्या संघाला. धावफलकावर धावा 38. 1 बाद 38. फुलटॉस चेंडू अगदी स्वीप केलाय. सुंदर फटका पाहिलाय आणि हा मात्र अंतिम चेंडूवर खराब गोलंदाजी केली.
पहिल्या चेंडूवर षटकार खाला आणि हा आतापर्यंत उत्तम गोलंदाजी होत असताना अचानक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न स्पेशल फसला आणि इथे मात्र काही लोअर फुलटॉस घेतला संदेश गोंधलीनं दिला भिरकावून आणि स्क्वेअर लेगच्या मधून डीप स्क्वेअरच्या मधून सरळ चेंडू गेला आउट ऑफ पार्क आउट ऑफ ग्राउंड. इट्स अ मायटी 6 रन्स. धाबालकर धावा लागला तब्बल 1/44. 3 षटकांचा खेळ संपतोय. ड्रिंक्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट विचार विनिमय केला जाईल. कोण गोलंदाजी करणार, रणनीती काय असेल, कुठपर्यंत रोखायचं आहे. त्याचबरोबर फलंदाजी विचार करतील की आपलं टार्गेट काय सेट करायचं आहे. कोणी मारायचं, एकाने मारायचं की दोघांनी ठोकायचं, एकाने थांबायचं की दोघांनी धावायचं. विचार विनिमय केला जाईल. त्यासाठी हा स्ट्रॅटेजिक टाइमआउट. किंजल ट्रॉफी, किंजल आणि आदर्श ट्रॉफी 2022चं हे पर्व. कालच आदर्श संघाच्या टी शर्ट्स लॉन्च झालेत. विशाल जितेकर आणि सर्व स्टार्स एकत्र येत मात्र काल आपण त्यांचा सोहळा पाहिला. मनीष शर्मा यंदा इंट्रोड्यूस झाला आहे. पुन्हा एकदा मनीष शर्मा इंट्रोड्यूस झाला आहे. कुणाल काल आपण पाहिला मनीष शर्माचा यंदाचा फॉर्म अफलातून आहे. एक बाईक पंजाब प्रीमियर लीगमधून मिळवली. उठाया आणि खऱ्या अर्थानं उठाया, कारण त्यांनी बाईक उचलली आणि त्यालाही मग मात्र उचललं संघाने लगेचच. मनीष शर्मा खूप वर्षापासून हा खेळाडू खेळतोय. इथे मात्र वळूया या सामन्याकडे. सिद्धार्थ इलेव्हन जस्यान गोल्डी बामण नोगरी बनाम श्रीदत्त घोडिवली या दोन संघादरम्यानची लढत. एका बाजूला मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणजे बामण डोंगरी, एका बाजूला खालापूर एरियातील एक सक्षम आणि ताकदीचा लढा देणारा घोडिवली संघ. गोलंदाज मुन्ना पिंगळे. मुन्ना पिंगळे दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का. संदेश गोंदी स्ट्राईक सोडायला तयार नाही, कारण त्याला माहीत आहे की मी फटकेबाजी चांगली करणार. यंदाचा फॉर्मही माझा चांगला आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या रनची संभावना निर्माण झाली होती, परंतु मात्र थांबायला लागलाय. लेगबाईच्या रूपानं धाव येते पहिली. मुन्ना पिंगळे याने चांगला चेंडू टाकला, तो भानुदास मात्र नीटसा समजला नाही. एक धाव आली लेगबाईच्या रूपानं. राईट टाइम राऊंड विकेट. चांगल्या चेंडूवर सुद्धा प्रहार होतात आणि हा चांगला चेंडू जरूर होता, प्रहारी चांगला होता. वैरेश मेनविकेच्या दिशेतून सरळ चेंडू गेला. आणखीन एक षटकार. चौकार इथे फार कमी पाहायला मिळतील, कारण गॅप्स थोड्या कमी आहेत, परंतु षटकार आणि षटकार तुम्हाला इथे जास्त पाहायला मिळतील, कारण इथे चांगला चेंडू सुद्धा प्रहार आणि मागचा चेंडू हा असाच चांगला चेंडू संदेशने भिरकावला. हा पहा सुंदर फटका. अगदी कव्हरच्या डोक्यावरून कव्हर पॉईंटच्या मधून हा चेंडू गेला. छत्रशाही तिकडे रेडी होता. कृष्णा पवार त्याने मात्र हा चेंडू उचलला आणि उत्तम काम करत एक धाव दिली. दापळकर धावा लागत आहेत त्या 52. राकेश पराग गडुली संघाचा राखीव खेळाडू उत्तम कामगिरी करताना पाहतोय, कारण राखीव खेळाडू उमेशर असा असावा, कारण चेंडू ज्याच्याकडे गेला नाव सांगितलं तर आपल्याला कळतं, नाही तर आपण हात लावून 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 दमतो, पण ते काही लक्ष देत नाही. परंतु या पिंगळेंचं मात्र खऱ्या अर्थानं राकेश पराग यांचं मात्र मनपूर्वक कौतुक. इथे हा चेंडू असेल स्वैर. एक धाव मात्र मिळते. याच्या अगोदर चेंडू होता निर्धाव आणि धावपळकर धावा लागले त्या तब्बल 53 धावा. भानुदास ऑन स्ट्राईक. हा मात्र चेंडू उडवलाय. आत्ता फटका चांगला आहे, स्वीट साऊंड पाहिला आणि स्कोरिंग रन्स 6 रन्स आल्या. एक चांगला फटका, चेंडूला पीक केला आणि सुंदररित्या धावा जमवल्या. क्रिकेटमधल्या सर्वात जास्त मोठ्या फटक्याच्या म्हणजे 6 धावा. 59 धावापर्यंत मजल मारली गेली आणि भानुदास मात्रे
आणखीन एक झेल सोडला जातोय भानुदास मात्रेचा. रोहननं मात्र हा झेल सोडलाय. धाव मिळते एक एक सुटलेले झेल. नंतर आपण संदेश गोंधलीचे धावा मोजू. याच्या पुढे नंतर आपण भानुदास मात्रेचे धावा मोजू. ह्या धावा बोनसच्या रूपानं आलेत. घोडुळी संघाने केलेल्या चूक त्यांना नडतील. 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय आणि धापडकर धावा लागतायत. ते एक बाद तब्बल 60 धावा. 1 बाद 60. चला जास्त विचार विनिमय नका करू, कारण 25 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपला पाहिजे, हा स्पर्धेचा नियम आहे. तब्बल 60 धावा धावपळकर लागतात. सुटलेले झेल. त्यानंतर संदेश गोंदीनं 4 षटकार लगावलेत. पहिल्या चेंडूवर झेल सुटला आणि आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकारासहित तब्बल 10 चेंडूमध्ये 33 धावांचा बोनस गोडीळू संघ मात्र बहाल करतोय. परंतु माझा झेल सुटल्यानंतर मी किती आक्रमक बनतो हे संदेश गोंदलीनं दाखवलाय. सुंदर फलंदाजी केली आहे संदेश गोंदलीनं. 60 धावापर्यंत मजल मारली गेली आहे. या एका षटकामध्ये पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करत भानुदास मात्रे आणि संदेश गोंदली मोठं आव्हान उभं करेल का? कुशल पलांडे चांगली गोलंदाजी आहे. मी म्हणेन की मैदान छोट आहे त्याच्यामुळे चांगल्या फटक्यांना, चांगल्या चेंडूला चांगले फटके बसतात. परंतु गोलंदाजी जर समोरून पाहिली ना तर स्विंगिंग गोलंदाजी आहे. आतापर्यंतच्या पहिल्या दोन्ही गोलंदाजांचा रनअप चांगला होता. त्यांची गोलंदाजी टिचून होती. फटके जरूर आलेत परंतु गोलंदाजी चांगली आहे. हाय अँड हँडसम, क्या बात. 1 डॉट झालो. पॅव्हिलियन मधून आवाज आला. आता तुम्ही माझा आवाज ऐका. या नेक इराद्यानं मात्र फटकावला चेंडू विकेटच्या डोक्यावरून. खूप उंच 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 षटकार. भानुदास मात्रे पुन्हा एकदा बहारदार कामगिरी करताना 66 धावा धापडकर लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 80 पर्यंत मजल मारेल का संघ? या मैदानावरती 80-90 धावा, मागाशी 94 धावा कमी पडतील की काय असं वाटायला लागलंही होतं. सुंदर चेंडू, लेग स्टिकवर पडलेला चेंडू आणि डीप बॅकवर्डला अगदी क्षेत्ररक्षक तयार केला. त्यानं ठेवला क्षेत्ररक्षक चैतन्य. त्यानं मात्र चेंडूला चांगला पकडला. उत्तम फेकी केली. धाव मात्र घेतली भानुदास मात्रेनं 1 आणि संदेश गोंदली गेला स्ट्राईकवर. 67 धावा धापडकर लागत आहेत. 3 चेंडू कुशल पलांडेला फेकायचे आहेत आणि कशा प्रकारे फेक केला आतापर्यंत 7 धावा 3 चेंडूमध्ये. फिरकीचा ताल पाहतोय. आणखीन एक झेल पंढरी पवारकडे. हा मात्र झेल गेला आणि हा झेल टिपला आणि बऱ्याच उशिरा का होईना परंतु संदेश गोंदलीला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला श्रीदत्त घोडवली संघाचा कुशल पलांडे हा गोलंदाज. हा झेल टिपला तो म्हणजे पंढरी पवारनं आणि आपल्या माध्यमातून 11 चेंडूला सामोरं गेला. धावा जमवल्या तब्बल 33. 1 चौकार आणि 4 षटकारांसहित जोरदार टाळ्या होत एकदा आपल्या संघासाठी सुंदर धावसंख्या उभारली आहे. धाबळकर धावा लागल्यात 67 धावा. रणजित ठाकूर आणखीन एक आक्रमक फलंदाज. सिद्धार्थ इलेवान, जयसन गोल्डी बामणडोंगरी संघाचा आक्रमक फलंदाज. वाट्याला येतील फक्त 2 चेंडू परंतु फिरकीची जादूगरी पाहिली आहे. काय सुंदर चेंडू फिरवलेत. चांगल्या चेंडूवर फटके आले जरूर, मी मगाशी सांगितलं. परंतु इथून जेव्हा आपण सरळ पाहतोय तेव्हा चांगले चेंडू अगदी फिरकी गोलंदाज हे करतायत कुशल. कारण पंढरी पवारची चांगली गोलंदाजी तनयनं चांगली टाकली आहे. नंतर मुन्ना पिंगलेनं सुद्धा उत्तम गोलंदाजी केली आहे. 16-17 धावा इथे हमखास येतील यातील मात्र शंका नाही आहे. रणजित ठाकूर ऑन स्ट्राईक. रणजित ठाकूर राईट आर्म राऊंड विकेट. 2 चेंडूचा खेळ पूर्वार्ध शिल्लक आहे. गोलंदाज कुशल पलांडे. 1 2 3. आता कोणाची बारी बघा. अमर पवार एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय. क्या बात. मी म्हटलं होतं की आक्रमकतेचा साक्षात्कार घडवणारा हा फलंदाज म्हणजे रणजित ठाकूर. सेट नाही, मी घरूनच सेट होऊन निघतो अशा प्रकारची फलंदाजी. डीप किंवा डोक्यावरून किती उंच
उंच आणि उंच फटका दूरवर फिरकावून दिला. फिरकीच्या जादूगराला म्हणजे कुशलला आल्या 6 धावा. तब्बल 73 धावा धाबागती लागतायत. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. धावा किती जमतील मोठं आव्हान, कारण बामणडोंगरी संघाची गोलंदाजी तेवढीच उत्तम आहे. त्याच्यामुळे घोडवली संघाच्या फलंदाजांना आता मात्र आपली बॅट तळपावावी लागणार आहे. हाफ कनेक्ट मी त्यासाठी म्हटलं होतं की चेंडू गोलंदाजी जरूर खराब आहे, परंतु मैदान थोडंसं आखूड असल्या कारण याही चेंडूवर आला एक षटकार. क्षेत्ररक्षक तिकडे रेडी होता, परंतु क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सरळ उंचावर गेला आणि आला हा षटकार. दाभोळकर धावा लागल्या तब्बल 79. लागोपाठच्या 2 चेंडूवर रणजित ठाकूरला ज्यासाठी पाठवला होता ती कामगिरी चोख बजावली आणि 2 षटकार ठोकले आणि आव्हान उभं केलं तब्बल 80 धावांचं. 79 धावा, आता मात्र 30 चेंडू आणि 80 धावांचं आव्हान. मागच्यापेक्षा 14 धावा मी म्हणेन की आपली डीप असलेली फलंदाजी दाखवेल आणि या सामन्याला कलाटणी देईल. उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया हा गोड आवाज हिंदीमध्ये शेरो शायरी आणि गिली गिली चंपा, आणि यंदा मात्र आणखीन एक नवीन डायलॉग त्यांनी घेऊन आलेत. त्याच्यामुळे प्रसिद्ध असलेले अमितजी मात्रे जोवा. हाल या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ज्यांना मिस करतोय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. कैलासवासी जनाबाई चिंतू मात्रे, कैलासवासी चंद्रभागा धर्मा चिखलेकर, कैलासवासी सखाराम बाळू नाईक, कैलासवासी राम चिंतू मात्रे, कैलासवासी तुकाराम चिंतू मात्रे, कैलासवासी जनार्दन नागा भगत, कैलासवासी कचेर गणपत पाटील, कैलासवासी वसंत मारुती कुडले, कैलासवासी एकनाथ धर्मा चिखलेकर, कैलासवासी नरेंद्र भगवान वाघमारे, कैलासवासी भरत बाळूशेठ पाटील, कैलासवासी चिराग मधुकर ठोंबरे, कैलासवासी सुनीता दीपक गोंधळी, कैलासवासी अनिता धनंजय जितेकर, कैलासवासी चंद्रकांत शिवराम पाटील, कैलासवासी केशव देवजी मात्रे, कैलासवासी शांताबाई केशव मात्रे, कैलासवासी हिरा अंबू नाईक, कैलासवासी ज्ञानेश्वर दशरथ गायकवाड. या सगळ्यांना किंजल स्पोर्ट्स क्लब आणि त्याचप्रमाणे आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल या स्पर्धेच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय. जाऊया मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील ते जोहे पेण तालुक्यामधील आवाज अमितजी मात्रे यांचा. हॅलो, धन्यवाद दिनेश पाटिल सर, यानी कि बंधु की ये सुमधुर कमेंट्री आपने सुनी. इससे पहले दीपक पाटिल सर इनकी कमेंट्री सुनी. बहुत ही बढ़िया इनिंग चल रही, तेज रफ्तार के साथ आप देख सकते हैं. तो यहाँ सिद्धार्थ 11 जैशन गोल्डी बामनडोंगरी टीम का स्कोर बोर्ड मुंबई के काले पीले रंग की टैक्सी की मीटिंग की तरह तेज चल रहा था, लेकिन अब उत्तर देना है तो इस बार देखा जाए आने वाली यानी कि सामने जो अपोजिट टीम है मेरे हिसाब से या श्रीदत्त घोड़िवली टीम के सलामी बल्लेबाजों को आगाज करना ही पड़ेगा. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन किंजल ट्रॉफी और आदर्श ट्रॉफी का ये काफी खूबसूरत नियोजन को आप देख रहे हैं. इस टूर्नामेंट का ये पहला दिन है, लेकिन दूसरी मैच चल रही है. क्या मेहमान इस मैदान के ऊपर हमला जारी करेंगे ये तो देखना पड़ेगा. चमकदार ट्रॉफी के लिए भिड़न चल रही है और काफी देख सकते कि इसी बीच 11 दिन
ये जो हमारे पिल्ले कॉलेज है, कॉलेज का मैदान, इसी ऊपर आप तंबू में बम्बू गाड़ के यहाँ ही रह सकते हैं। हाँ बिल्कुल, तो कोई टेंशन नहीं है क्योंकि कुणाल हमारे यहाँ दोस्त है, एक बेहतरीन खिलाड़ी भिंगारी के, अभी अभी नई नई शादी हुई है, तो बिल्कुल कहते हैं ना कि थोड़ी सी बल्लेबाजी उनकी रायगढ़ में नहीं चली है। इसका कारण कभी कभी शादी होने के बाद बंदू थोड़ी बल्लेबाजी ढल जाती है, लेकिन आगे वो प्रैक्टिस जरूर करेंगे, उनके पास काफ़ी एक्सपीरियंस है, हंसी मजाक तो रहेगी। लेकिन जहाँ इस बार देखा जाए 30 गेंदे और जीतने के लिए 80 रनों की जरूरत है। ये हिमालय पर्वत को तोड़ना है तो बुलडोजर आपको बनना ही पड़ेगा, और इस पहाड़ को छूना है तो यहाँ श्रीदत्त घोड़ीवाली टीम के बल्लेबाजों को छोर बदल के हमला जारी करना पड़ेगा। लेकिन आरंभिक गेंदबाज आ चुके हैं ओमकार नायक, जिनकी मूछें अभी थोड़ी उन्होंने कम की है, नहीं कि शेखर धवन जैसी स्टाइल उनकी। कुणाल पिंगले और उनके साथीदार हैं रोहंग पारांगी। स्ट्राइक के ऊपर कुणाल पिंगले के लिए ओमकार नायक की पहली गेंद, काफी लंबा रन अप है, 80 रन चाहिए जीतने के लिए श्रीदत्त घोड़ेवाली टीम को। मैच शुरू होने जा रहे हैं, पहला पावर प्ले, एक 5 स्लिप है, एक गली है, एक पॉइंट, एक शॉट कवर है ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक स्लिप है, शॉट स्क्वायर लेग और मिड ऑन है, और 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन में तैनात किया जाएगा, मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ के ऊपर। पहले ओवर की पहली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, पहली गेंद ओमकार नायक की डॉट समाप्त हो चुकी है। 80 का टारगेट है। बिल्कुल नैनेश्वर पारंगे जो हमारे एक बेहतरीन कमेंटेटर है, उनकी तरफ से यहाँ घोड़ेवाली टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं हैं। तो पारंगे जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं मैदान के अंदर। दूसरी गेंद ओमकार नायक की, ये देखिए ओमकार नायक की ये गेंद, देखिए एक अलग एक्शन है गेंदबाजी डालने के, जैसे जसप्रीत बुमराह ऐसा हाथ डालता है उसी तरह से गेंद फेंक रहा है, और पूरी तरह से ओमकार नायक इस सलामी बल्लेबाज आने के कुणाल पिंगले को चकमा दे रहा है। सुंदर 2 गेंदें फेंकी है, 80 का टारगेट है। कप्तान तेजस मात्रे साहब इनके नेतृत्व में ये टीम खेल रही सिद्धार्थ 11 जैसा एंड गोल्डी बामन डोंगरी टीम। नेक्स्ट डिलीवरी, तीसरी गेंद, इस बार देखिए कट करने गए थे लेकिन खड़े खड़े खेल रहे, कोई इस बार फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर रहे, खड़े खड़े खेलने की कोई जरूरत नहीं। गेंद, लेकिन गेंद का टप्पा देखिए इस बार उछल गया है, आउटसाइड उत्तम गेंद रखी है, और बल्लेबाज को इस बार देखा जाए ओमकार नायक ने सही गेंदें तीनों फेंकी है कि तीनों गेंदों के ऊपर उन्होंने बल्लेबाज का जायजा लिया और ऐसी गेंदबाजी की है कि शायद यहाँ कुणाल पिंगले को उन्होंने चकमा दिया है। ओमकार नायक की चौथी गेंद, दाहिने हाथ से ओवर द विकेट, इस बार ये उड़ाया, कैच की संभावना के जाएगी, पकड़ लिया कैच डीप मिड विकेट के ऊपर। पहला झटका श्रीदत्त घोड़ेवाली टीम को और पहली सफलता मिली ओमकार नायक को, और पहली सफलता सिद्धार्थ 11 जैसा एंड गोल्डी बामन डोंगरी टीम को। 4 गेंदों का सामना किया, 0 रन बना के सलामी बल्लेबाज कुणाल पिंगले वापस जा रहे। अभी तक 2 गेंदों का खेल शेष है, 80 का टारगेट है। खूबसूरत ये मैदान, जबरदस्त आयोजन नियोजन, और नए बल्लेबाज आए हैं अभय पिंगले। एक पिंगले बंधु मैदान से बाहर तो एक पिंगले अंदर आए हैं, लेकिन यहाँ ओमकार नायक की सुंदर गेंदबाजी देखिए, लंबा रनअप है और लंबे रनअप के साथ गेंदे वो आउटसाइड ऑप्टम रख रहे, और मिड विकेट के ऊपर एक खींचा हुआ शॉट था, उसके ऊपर भी एक कैच लपक लिया फील्डर ने, और पहला झटका श्रीदत्त घोड़ेवाली टीम को, घोड़ेवाली माफ कीजिए। 5वीं गेंद ओमकार नायक की, अभय पिंगले के लिए मिड ऑन, क्या कैच को कौन पकड़ेगा, 3 गए हैं, पकड़ लिया कैच। अभय पिंगले आए क्या और जल्दी वापस चले गए। कहते हैं ना कि हम डॉक्टर के पास जाते, डॉक्टर हमें तुरंत डिस्चार्ज देते, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते डाटा, ठोक नहीं, यहाँ नहीं कोई ठोकेगा। यहाँ थोड़ी पाबंदी बहुत है, हाँ यही प्रॉब्लम है, और तो इससे पहले हम थोड़े से शांत रहते, लेकिन कहते ना कि एक टूर्नामेंट ऐसी चाहिए बंधु शांत में, तो मज़ा आता है। लेकिन दूसरा झटका, बैक टू बैक 2 सफलता, हैट्रिक की गेंद है ओमकार नायक की, क्या गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है। यहाँ देखा जाए तो घोड़ेवाली के बल्लेबाजों को उन्होंने बांध के रखा है,
और यहाँ 0 रन, 2 विकेट के नुकसान पे रन लेने का खाता ओपन नहीं, लेकिन विकेट लेने का खाता ओपन हो चुका है। नए बल्लेबाज मुन्ना पिंगले आए 4 नंबर के बल्लेबाजी करने के लिए। हैट्रिक की गेंद है नाइक की, अच्छी बॉल, बहुत स्टंप के ऊपर से गेंद चली गई, गुड लेंथ के ऊपर गेंद पड़ चुकी थी, टप्पा पड़ने के बाद गेंद स्टंप के ऊपर से काफी गोल्डन ओवर साबित हुआ, मेडन ओवर साबित हुआ। इस ओवर में इस बार देखा 2 सफलता हासिल किया। क्या पैनापन, कहते हैं ना कि घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। दिस इज ग्रेट बॉलर मिस्टर ओमकार नाइक। सगाई अभी अभी हुई है, लेकिन क्या गेंदबाजी में धार है यार, मानना पड़ेगा तेजस मात्रे साहब जी की नेतृत्व में टीम खेल रहे हैं। ओमकार नाइक की धार देखिए, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है पूरी तरह से। आने वाले मेरे हिसाब से 24 गेंदे और 80 रनों की जरूरत है। हाँ बिल्कुल, तो गोल्डन ओवर के लिए इस बार देखा जाए एक बल्ला है, डबल ए का तो लगता है इनको मिलेगा। तर अश्विनजी नाईक साहेब आणि त्याचप्रमाणे संजयजी खोत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठ अवस्थान आपण नवा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत किंजल स्पोर्ट्स क्लब आणि या आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित या स्पर्धेमध्ये स्वागतम। आदित्य पाटिल सेकंड बॉलर आहे, काफी ऊंचे कद के गेंदबाज है। क्या ओमकार नाइक ने इस बार देखा जाए श्रीदत्त घोड़ीवाली टीम की परिस्थिति डाउन किया। इस बार हुक करने गए थे लेकिन सिंगल मिलेगा, शॉर्ट फाइन लेग का थोड़ा फंबल हुआ था, लेकिन एक सिंगल के साथ श्रीदत्त घोड़ीवाली टीम का खाता ओपन हो चुका है। टीम का स्कोर 1-2 विकेट के नुकसान पे। दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है, 3 खिलाड़ी दायरे के बाहर है, जहां मेरे हिसाब से रोहन पारंगे जिन्होंने खुद का खाता ओपन किया है। अभी मुन्ना पिंगले और ये मुन्ना लटक जाएगा ऐसा लग रहा है। भाई साहब क्या जसविंदर मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। कभी कभी लगता है ना कि आसान में कैच को लपेगा वही छूट जाती है, मगर कोई रन नहीं है। मुन्ना पिंगले को जीवनदान जरूर मिला है। अगर विकेट कीपर कैच को लपक देते तो ये विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम में होता है। टीम का स्कोर 1-2 विकेट के नुकसान पे आदित्य पाटिल को सफलता मिलने वाली थी। लेफ्ट मोड़ द विकेट से गेंदबाजी, इस बार ज्यादा गेंद इस बार कट हो गई है, लेकिन कटर गेंद हो रही है। देखिए किस तरह से इस बार देखा जाए, और ये मीडियम फास्टर जो गेंदबाज है ये बामन डोंगरी में फैक्ट्री है गेंदबाजों की। तो इस बीच स्कोर 1 के घर में। नेक्स्ट बॉल, और इस बार चेंजेस ऑफ पेस, थोड़ा गेंद इस बार देखा जाए आगे फेंका है, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, गेंद डॉट चली गई है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा आदित्य पाटिल की तरफ से। कुणाल पिंगले जिन्होंने 4 गेंदों का सामना किया, 0 रन बना के वापस गए। अभय पिंगले भी 0 रन बना के वापस चले गए। और ये छक्के की संभावना है क्या, कैच की संभावना है, क्या होगा? निखिल खोद देखिए, पकड़ लिया कैच, लॉन्ग ऑन के क्षेत्र में था, आखिरी बार सामने उन्होंने कैच को लपक लिया, और इसी के साथ मुन्ना भी पिंगले जा रहे वापस। परिस्थिति डाउन इस बार यह घोड़ीवाली टीम की। आखिरी गेंद अभी तक शेष है। क्या गेंदबाजी कह रहे हैं, यही बात ओमकार ने आखिरी गेंदबाजी की तो आदित्य आए क्या? आदित्य ने पहली गेंद के ऊपर एक सिंगल दी और 4 गेंदें उन्होंने इस बार डॉट पे की, 3 गेंदें डॉट पे की, चौथी गेंद के ऊपर सफलता हासिल किया है। और इस तरह से देखा जाए तो यहाँ सिद्धार्थ 11 जैसा इन गोल्डी बामन डोंगरी टीम के अंदर हर्ष उल्लास आया है। 1 पे स्कोर रुका हुआ है, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष, और ये कैच की संभावना कौन पकड़ेगा? ये देखिए कॉल चुका और इसका परिणाम 2 रन इकट्ठा हुआ है। डिपेक्स्टकर के खिलाड़ी अगर इस कैच को लपकने के लिए आते तो जरूर कैच होती, लेकिन मिड ऑफ वाला पकड़ेगा, ये डिपेक्स्टकर वाला बोला, दोनों के बीच बोलना चल रहा था, लेकिन अंत में देखा जाए कैच को कैरी नहीं कर सके। इस बार देखा जाए 2 ओवर खत्म हो चुके हैं,
तो 2 ओवर के समाप्ति के बाद श्रीदत्त घोड़ोली टीम का स्कोर पहुंचा उमेश भाई 3 विकेट के नुकसान पे। तो आने वाले 18 गेंदे और रन चाहिए 77। दिल्ली बहुत दूर है, दिल्ली दूर है ना, तब तक इस 22 रन के पट्टी के ऊपर काम मजबूती का करो भाई साहब, अन्यथा परिणाम गंभीर हो सकते हैं। अपनी टीम के लिए वो सिग्नल रेट का मिला, समझ जाइए बोझा बिस्तर अब पकड़ के सीधा घर। इससे पहले मैदान के अंदर तोड़ फोड़ करो, जैसे पलस्पे बनाम पारगांव के बीच मुकाबला चल रहा था, 94 रनों का टारगेट खड़ा कर दिया था ना, 19 रनों का रन रेट था। पलस्पे वाले ने जोरदार हमला जारी कर दिया, अंत में और रन नहीं आए, लेकिन 4 ओवर में क्या बैटिंग की थी। ऐसा काम करो, खड़ा तो क्या, खड़ा चौकीदार भी रह सकता है, उसमें कोई दिक्कत नहीं है। हमला इज इंपॉर्टेंट बात है, क्योंकि दोस्ती मैदान के अंदर नहीं होती। लेकिन आए हैं इस बार सक्सेसफुल गेंदबाज मिस्टर ओमकार नाइक, कोटे का दूसरा, पारी का तीसरा। और एक बार फिर से हवा में, मात्र साहब क्या कर रहे हैं, हवा में पंछी के जैसे उड़ रहे हैं आप, लेकिन तो आज यूट्यूब के ऊपर वायरल हो जाती थी, सभी अधिकारी भी बोलते थे क्या बात है तेजस ने अच्छी कैच लपक ली। लेकिन स्कोर 5 के घर में 2 के साथ इस बार ओमकार नाइक की ये पहली गेंद थी तीसरी ओवर की। भी जीतने के लिए इस बार देखा जाए 75 रन चाहिए, 75। अमर, अरे भैया सीधे बल्ले से काम अच्छा चल रहा था, कोई टेढ़ा करने की जरूरत नहीं थी। परिणाम क्या हुआ देखिए, लकड़े के ऊपर जाकर गेंद ने चुम्मा लिया और विकेट नंबर इस बार देखा है 4था ड्रेसिंग रूम में। और क्लीन बोल्ड, धार अच्छी है ना गेंदबाज के पास, लाइन भी अच्छी है और वो टप्पा भी सही पकड़ रहा है। नाम है ओमकार नाइक। इस बार 4 विकेट बाहर गए हैं और ऐसे हालत में घोड़ौली के हमारे 12 जो खिलाड़ी है उनका चेहरा बंधु इतना निराश हो गया है कि फेरन लवली पूरी उतर गई है। लेकिन देखिए जयचंद घोड़ौली के हमारे मालिक भी कुछ हाजिर हैं। चलता है, क्रिकेट है, उसमें कोई दिक्कत नहीं। लेकिन मैं हमेशा कहता हूं ना, क्रिकेट में काम ऐसा करो कि सामने वाले को इस बार देखा जाए कुणाल पसीना छूटना चाहिए, तब मजा आता है। मुकाबला एक तरफी होता है ना, उसमें कुछ मजा नहीं। चाहे एक तरफी प्यार हो जाए, उसमें कुछ मजा नहीं है। मुकाबले के अंदर जान चाहिए। नए बल्लेबाज आए हैं 6 नंबर के ऊपर कृष्णा पवार। ओमकार नाइक तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार ड्राइव लंगन के ऊपर गेंद आई, ऑन ड्राइव देखने को मिल चुका है, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ या श्रीदत्त घोटोली टीम का स्कोर पहुंचा है 6 रनों पे। कछुआ के मंदगति का स्कोर चल रहा है। क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है कि लक्ष्य का पीछा करना। हाँ, कछुआ जीत जाता है, लेकिन अभी खरगोश बामन डोंगरी जोर से भाग रही है। वो नजदीक वहां लक्ष्य के ऊपर आपको जाना चाहिए थे, टुकु टुकु से कुछ नहीं होगा। यहां से मैं कहता हूं गदाधारी भीम की तरह काम करो। ये जोरदार हिट डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, लेकिन बाउंड्री लाइन पे खिलाड़ी तैनात है, सिंगल जरूर मिलेगा। ओमकार नाइक की गेंदबाजी देखिए, जैसे उसकी मूछे पत्तियां बिखर जाती है, उस तरह से मेहमानों की अवस्था होती हुई। ये क्या आ रहे जा रहे हैं। जब जिम्बाब्वे के खिलाफ हिंदुस्तान खेल रहा था ना, तब 17 पे 5 विकेट गिर चुके थे और उसी हालत में कपिल देव साहब स्नान कर रहे थे और सुनील वालसन साहब जी ने जाकर कपिल देव साहब जी को कह रहा कि आ रहे जा रहे, और उसके बाद जाकर 175 की ऐतिहासिक पारी खेली। उसीलिए हिंदुस्तान वर्ल्ड कप के अंदर आ चुका है। ये पारी को इस बार खेलना पड़ेगा। कौन है हीरा? और देखिए अच्छी बॉल और आउट, बल्ले का बाहरी किनारा लगा, कॉट बिहाइंड। लगता है इस बार ये 5 विकेट हासिल कर दिया है ओमकार नाइक ने। क्या गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, देखिए पूरी तरह से मेहमानों को कह दिया कि मेरे गेंदबाजी के सामने आपको सरेंडर होना ही पड़ेगा। नए बल्लेबाज इस बार आ रहा है, मनोहर तो वापस चले गए हैं। 5 रन दिए,
और मेरे हिसाब से उन्होंने विकेट कितने हासिल किया? 5 विकेट। क्या पैनापन गेंदबाजी में, ऐसी धारदार गेंदबाजी साबित हुई कि पूरी तरह से यहां बांध के रखा है। और परिणाम अभी श्री दत्त घोड़ेवली टीम के सामने रन आ चुके, 12 गेंदे और 71 रन चाहिए, 72 रन चाहिए। बहुत दिल्ली दूर है यार। विकेट तो मेरे हिसाब से यार 6 गए होंगे उमेश भाई, 6। परिस्थिति डाउन। ये देखिए भानदास के ऊपर पुल कर दिया है मिड विकेट के ऊपर और गेंद चली गई। इस बार देखा जाए 6 रन के लिए। भैया क्या अभी तक हिम्मत है, कुछ भी हो सकता है। क्रिकेट में ऐसे ही पटाखे फोड़ो एक एक गेंद के ऊपर, तब भी हौसला 7वें आसमान के ऊपर होगा। बैट्समैन इस बार अमर पवार। अमर पवार के लिए भानुदास की ये इस बार जड़ में डाली हुई गेंद थी, जाकर गेंद लग गई विकेट के ऊपर, ऐसा लग रहा है। हेल्प इट आपके लेग बिफोर, यस। तो बैट्समैन जा रहे हैं। निराशा की इस बार घोड़वली के टीम, इस बार खिलाड़ी ने। आपका ये नाम लिखते समय उमेश भाई का अक्षर भी खराब हुआ है। मैं हमेशा कहता हूं ना कि एक तरफी मुकाबले में और एक तरफी प्रेम में कुछ मजा नहीं। जब तक सामने वाले का रिस्पॉन्ड अच्छा है ना, तब तक ठुकरम ठुकरो, मजा आ जाएगा। ये पूरी तरह से लस्ट फंसे हुए, 7 विकेट मैदान से बाहर। चलो पारगा वाले तैयारी के साथ रहो, मुकाबला आपका है। नए बल्लेबाज पंडरी पवार। आखिरी मेरे हिसाब से यहां 10 गेंदे शेष से 67 रन चाहिए। तो 6 गेंदों के ऊपर 10 गेंदों के ऊपर 10 ही छक्के आ सकता है, तो भी कठिन भी हो सकता है। लेकिन ये कौन कारनामा करेगा? इतिहास के पन्नों में कारनामा एक ही बार हो जाता है। स्किंजर ट्रॉफी के मैदान बता दो आपको एक कहानी, थोड़ा सा एक गेंद डालने दो। चेंजेस ऑफ पेस, भानदास मत जा तू। और कैच को पकड़ लिया। विकेट नंबर इस बार 8वां ड्रेसिंग रूम में। और पूरी तरह से इस बार देखा जाए श्रीदत्त घोटेवली टीम ये बैकफुट पर गई है। अभी ने मैच जीतना मेरे हिसाब से असंभव है। मैं क्रिकेट के भाषा में नहीं कह रहा हूं, लेकिन मेरे हिसाब से असंभव है। भानदास की ऐसी गेंदबाजी चल रही है, एक छक्का खाने के बाद उन्होंने यहां विकेट एक हासिल, दो विकेट हासिल किया। और नेक्स्ट बल्लेबाज आए उमेश भाई तनय पिंगले, जो 10 नंबर के ऊपर है। मतलब आखिरी और एक विकेट बाकी है। 80 रनों का टारगेट को देख के मुझे लग रहा है, और ये उड़ाया गई पारू की गली, कश्मीर की कली, गेंदबाज के दिल की जली, ऐसा मारा छक्का की हो गए सबकी खली वली। लेकिन भैया दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं। दिवाली है तब तक फोड़ो, आलम चाचा बाप भी उड़ जाएगा। और इस बार जड़ में डाली हुई थी, फुलर लेन की गेंद थी, मिड विकेट के ऊपर गेंद, सिंगल चुराया और सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 20। बड़ी जीत अर्जित करने जा रहे हैं इस बार देखा जाए या श्रीदत्त सिद्धार्थ 11 एंड जशन गोल्डी बामनडोंगरी टीम। 7 गेंदे 60 रन कहां से आएंगे? एक ही हुआ है कि ये जीत अपने जेब के अंदर डालने में एक तेजस मात्रे कैप्टन और उनकी सेना तैयार है। अच्छी बॉल, भानदास की सुंदर डिलीवरी, ओवर की समाप्ति। 6 गेंदों में जीतने के लिए 60 रन चाहिए, असंभव बन चुका है। एक तरफी मुकाबला देखने को मिल चुका है, लेकिन तारीफ करना पड़ेगी सिद्धार्थ 11 जैसन गोल्डी बामनडोंगरी टीम के बल्लेबाजों की, तारीफ करना पड़ेगी ओमकार नायक के गेंदबाज की, आदित्य पाटिल की, भानदास म्हात्रे की। लेकिन इससे 2 और फेंके ओमकार नायक ने, वो टीम के लिए इतने जबरदस्त साबित हो गए कि प्रतिभाशाली और साबित हो चुका है। नए गेंदबाज, आखिरी गेंदबाज है जीत खोद। ये भी थोड़ा सा मीडियम फास्टर में कहता हूं ना कि मीडियम फास्टरों की फैक्ट्री बामनडोंगरी में है। आखिरी 6 गेंदे और 60 रन असंभव है। 60 रन चाहिए। इसमें उन्होंने छक्के कितने मारे? बस 2 छक्के मारे, बाकी प्रेजेंट लगे कि चले गए हैं। अच्छा बात, इस बार बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट था, एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 21 के घर में। औपचारिकता बाकी इस मैच में 5 गेंदे
और 59 की जरूरत है। लड़ाई में जब आप उमेश भाई हथियार फेंकेंगे नहीं और सफेद रुमाल बाहर निकल कर कहेंगे भैया तुम जाने तुम्हारा काम तो समझ आइए, टिकट मिल गया तुम्हें। टप्पा पीछे लगा, बाउंस आई और अंपायर उन्हें सूचना दे रहे कि अगले बाउंस के लिए आपको हम चेतावनी दे रहे हैं। उन्होंने तो उनका काम कर दिया है बाउंस मार के लेकिन आखिरी 4 गेंदों में 59 कहां से आएंगे, मुश्किल काम है। कुणाल गई है मैच हाथ से, मेरे हिसाब से श्रीदत्त घोटुली टीम के पक्ष में जीत नहीं मिल सकती उन्हें। और गैप में जरूर गेंद, एक्स्ट्रा कवर पकड़ रहे, अरे और ये बाउंड्री आई। 4 के बदौलत तो स्कोर आगे बढ़ता है 25 के घर में। 3 गेंदें शेष होगी मेरे हिसाब से और रन चाहिए 55। बस आप 3 गेंदे खेलो, 3 गेंदे के ऊपर तीन लगातार छक्के मारो, लोगों का दिल जिताएंगे, ऐसा काम करो, लेकिन जीत अपने पक्ष में नहीं आ सकती। और एक बार फिर से इस बार लॉन्ग ऑन के ऊपर एक सिंगल और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है श्रीदत्त घोटुली टीम का 26। घोटुली टीम के बल्लेबाज इस 80 का पीछा करने में ज्यादा समय इस 22 शॉट के पट्टी के ऊपर टिके नहीं। बॉल अंदर घुसा, बाहर के बल्लेबाज को बाय बाय किया और सही लाइन और स्टंप के सामने गेंद को फेंका तो ये 10वां विकेट मेरे हिसाब से बाहर। आखिरी जोड़ी मैदान के अंदर। लेकिन आप जीतने के लिए रन कितने चाहिए? 2 गेंदों में बंधु 54 चाहिए। तो जाना देखा बंधु ने, एक गेंद बाकी है कि इस मैच में कुछ रस नहीं है, तो उन्होंने मोबाइल खोला और उसके ऊपर कार्यक्रम देख रहे। क्या कहेंगे यार इस मुकाबले में, बिल्कुल। लेकिन क्रिकेट है, सामने वाले टीम का हमें उन्हें बेहतरीन उनका स्वागत करना पड़ेगा। क्या जैसन गोल्डी बामन डोंगरी टीम के गेंदबाजों ने गेंदबाजी की है। आखिरी गेंद शेष। अभी ये मैच जीतना श्रीदत्त घोटुली टीम के लिए असंभव हुआ है, लेकिन आखिरी गेंद खेलने जा रहे हैं। ये देखिए डिपेंड करने के अच्छी बॉल गुडलैंड के ऊपर और इसी के साथ मेरे हिसाब से यहाँ 53 रनों से इस मैच को जीता है और परास्त होना पड़ा या श्रीदत्त घोटुली टीम को। लेकिन हार जीत क्रिकेट के 2 हिस्से, उसमें कोई दिक्कत नहीं है। जीतने वाली टीम का हम अभिनंदन कर रहे हैं। जीत हार जीत किया सिद्धार्थ 11 जैसन गोल्डी बामन डोंगरी टीम ने और परास्त होना पड़ा श्रीदत्त घोटुली टीम को, तो उनका भी हम आभार व्यक्त करते हैं। लेकिन जहां मैच जीता है, लेकिन इस मैच का मैन ऑफ द मैच का अवार्ड कौन होगा यह हमारे उमेश भाई बताएंगे। नो डाउट तो जिन्होंने एक